नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकारच नव्हते, तर त्यांच्या विचारांचा पाया हा समानता, बंधुता, स्वातंत्र्य या तत्वांवर आधारित राहिला. त्यांची शिकवण समाजाला कायम दिशादर्शक ठरते. तर याची नम्र जाणीव ठेवून आपण आज हर्षोल्लासात त्यांची जयंती साजरी करणार आहोत. तर आयुष्यभर लक्षात ठेवावे असे बहुमोल विचार त्यांनी आपल्याला दिले आहेत. त्यामध्ये त्यांनी सांगितले की शिक्षण हेच परिवर्तनाचे शस्त्र आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असे सांगत त्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षणाच्या जोरावर माणूस स्वतःची ओळख तयार करू शकतो आणि अन्यायाविरुद्ध लढू शकतो. हक्कासाठी लढा द्या, संघर्ष करा. जात, धर्म, लिंग, भाषा यापेक्षा माणूस ही ओळख महत्त्वाची आहे. समाजात सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करा आणि संघर्षाशिवाय हक्क मिळत नाहीत असेही त्यांनी सांगितले. स्त्रियांचे हक्क बाबासाहेबांनी स्त्रियांच्या शिक्षण, संपत्ती आणि स्वातंत्र्याच्या हक्कासाठी अनेक कायदे राबवले आणि जोपर्यंत स्त्रीला समान हक्क मिळत नाही तोपर्यंत समाज प्रगत होऊ शकत नाही असेही त्यांचे म्हणणे होते. कायद्याच्या मार्गाने नेहमी चालावे. घटना चांगली आहे की वाईट यापेक्षा घटना राबवणारे लोक कोण, त्यांचा उद्देश कोणता यावर राज्यघटनेचे यशापयश ठरेल आणि कोणताही बदल कायद्याच्या चौकटीत राहूनच झाला पाहिजे असे त्यांनी सांगितले. शेती समृद्ध तर देश समृद्ध. शेती राष्ट्रीय उत्पन्नाचा स्रोत आहे. शेती समृद्ध झाली तरच शेतकरी, मजूर आणि देश समृद्ध होण्यास मदत होईल. शेतीला उद्योग म्हणून पुढे केल्यास अर्थव्यवस्था मजबूत झालीच म्हणून समजा असे त्यांचे विचार होते. बदलाचा मूलमंत्र लोकशाहीतच. रक्तपात न घडविता आर्थिक, सामाजिक व क्षेत्रात मूलभूत स्वरूपाचे बदल घडवून आणण्याचा मूलमंत्र फक्त लोकशाहीतच अवगत असल्यामुळे तीच मानवी जीवनाच्या प्रवाहाशी सुसंगत आहे असे त्यांचे म्हणणे होते. हिंसा नव्हे तर कायदा. समाज परिवर्तनासाठी हिंसा नाही तर कायदा, संविधान आणि संवादाचे मार्ग अधिक प्रभावी ठरतात. तर माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज न वाटता आपल्याला आपल्या दुर्गुणांची लाज वाटायला पाहिजे असेही त्यांचे म्हणणे होते. तर मित्रांनो, आजच्या या पवित्र दिवशी आपण त्यांना अभिवादन करूया आणि त्यांची जयंती हर्षोल्लासात साजरी करूया. धन्यवाद.